Hello everyone, welcome to my new YouTube channel Educam Foundation. I am Dr. Gnanesh Dubal. I am a PhD doctor from IISER Pune and currently working as a research scientist at the University of Cambridge. तर हा नवीन YouTube चॅनल सुरू करण्यापाठीमागचं कारण असं की मी लास्ट वेकेशनसाठी ज्यावेळी इंडियामध्ये गेलेलो होतो तेव्हा मला खूप स्टुडंट्स आणि पॅरेंट्सने प्रश्न विचारले की तुम्ही तुमची अकॅडमिक जर्नी ही मराठी मीडियमच्या शाळेपासून ते IISER पुणे आणि IISER पुण्यापासून वन ऑफ द टॉप वर्ल्ड युनिव्हर्सिटी केम्ब्रिज युनिव्हर्सिटी पर्यंत कसे गेले, तिथे जाण्यासाठी तुम्ही कशा पद्धतीचे प्रिपरेशन केलेले होते, तुम्हाला लँग्वेज बॅरियर्स आले का, तुमची फायनान्शियल कंडिशनमुळे तुम्हाला काय प्रॉब्लेम्स आले का, म्हणजे खूप सारे प्रश्न होते. त्याचबरोबर आम्हीही अशा पद्धतीच्या इन्स्टिट्यूट्समध्ये किंवा युनिव्हर्सिटीजमध्ये आम्ही शिकू शकतो का, आम्ही तिथे जाऊन रिसर्च करू शकतो का, असे खूप सारे प्रश्न होते. आणि ज्यावेळी मी UK मध्ये परत आलो त्यावेळी मी हाच विचार करत होतो की अशा मुलांना की ज्यांचं स्वप्न आहे की अशा टॉप वर्ल्ड युनिव्हर्सिटीज किंवा इंडियन इन्स्टिट्यूट्समध्ये शिकण्याचं, त्यांना मी कशा पद्धतीने हेल्प करू शकतो. आणि मी ज्यावेळी इंटरनेटवरती किंवा युट्यूबवरती सर्च केलं तर त्यावेळी मला खूप आश्चर्य वाटले की असे खूप कमी युट्यूबर्स आहेत की जे ऑलरेडी अशा प्रकारच्या अकॅडमिक जर्नी थ्रू गेलेत आणि ज्यांना हँड्स ऑन एक्सपिरियन्स आहे की रिसर्चमध्ये असेल किंवा अकॅडमियामधला. आय होप की तुम्हाला माझा हा छोटासा प्रयत्न आवडेल. तर या चॅनलच्या थ्रू मी माझी अकॅडमिक जर्नी खूप इन डिटेल शेअर करणार आहे आणि त्याचबरोबर माझे इथले केम्ब्रिजमधले किंवा ऑक्सफर्डमधले फ्रेंड्स, त्याचबरोबर माझे IIT IISER किंवा IIMS मध्ये असलेले फ्रेंड्स किंवा स्टुडंट्स आहेत, त्यांच्याबरोबर मी डिस्कशन करून मी हे जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहे की त्यांनी त्या टॉप इन्स्टिट्यूट्समध्ये किंवा युनिव्हर्सिटीमध्ये जाण्यासाठी कशा पद्धतीचे प्रयत्न केले, कशा पद्धतीचा अभ्यास केला, कशा पद्धतीची स्टडी केली, त्यांना कोणत्या स्कॉलरशिप अवेलेबल होत्या का, त्यांची मीडियम ऑफ लँग्वेज काय होती, त्याच्यामुळे त्यांना काय प्रॉब्लेम्स आले का, म्हणजे प्रश्नांची उत्तरं त्यांच्याकडून जाणून घेणार आहे. आणि जर तुम्हालाही काही प्रश्न असतील तर तुम्ही मला खाली कॉमेंट बॉक्समध्ये नक्की पाठवा, मी त्यांना ते नक्की विचारायचा प्रयत्न करेन. आणि जर तुम्हाला अशा पद्धतीचे व्हिडिओ आवडत असतील, त्यातून काही शिकायला मिळणार असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. मग आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.